की भानगड काय मेट्रो बनते की काय आहे नेमकं तुम्ही जाऊन पहा. शांतता तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिली जाईल. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा मला कॉल आला 3 दिवसापूर्वी. दीक्षाभूमी आंतरराष्ट्रीय दर्जाचा, आता पार्किंगचा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय हे दर्जा मिळाल्यावर भारतातलं कुठलं असं ठिकाण सांगा की जिथं अंडरग्राउंड पार्किंग आहे त्याचं नाव सांगा. याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त इथे आलेला आहे. कशा प्रकारचं आंदोलन आपल्याला 4थ्या गेटच्या बाजूला असलेल्या कृषीची जागा आणि इकडची आरोग्याची जागा या जागा मिळवण्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे. या आता तरी टाळ्या वाजवा. शेंडे 2 दिवसापासून इथे येतोय. तुम्हाला निवेदन सुद्धा दिलं, वाचलं का माहित नाही, काल दिलं. पण तुमचं जे स्मारक समितीचं कार्यालय बाजूला बनले आहे तिथे कोणीच बसत नाही. 2-3 दिवस, आज 3रा दिवस आहे आमचा. आम्ही तुम्हाला निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे कोणीही आम्हाला भेटलं नाही. ही जी अफवा पसरली होती ते मेट्रो वगैरे बनणार आहे, ही अफवा मुंबईपर्यंत गेली. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा मला कॉल आला 3 दिवसापूर्वी की भानगड काय मेट्रो बनते की काय आहे नेमकं तुम्ही जाऊन पहा. तर भुसे साहेब आणि इंजिनियर गणवीर साहेब वगैरे आम्ही 3 दिवसापासून इथे आलो. इथे आम्ही बघितलं असता ते दिसूनच राहिलं इतकं मोठं खोदकाम. लोकांचे आक्षेप अनेक विषयावर तुमच्याकडे आले. यांचं म्हणणं आहे की इथे बांधकाम कशाला, ICIR ची बाजूची जागा तुम्ही आता सांगितलं की आम्ही प्रयत्न करू. हा प्रयत्न खूप वर्षापासून होऊ राहिला. हे ICIR ची जागा आहे. हा पर्यटन स्थळ हे आहे, हे दीक्षाभूमी पर्यटन स्थळ हे आहे. याला मागायची गरज नाही. इथे प्रसार प्रचार करण्यासाठी उन्नतीसाठी आपण हकदार आहोत. दुसरं हे अंडरग्राउंड पार्किंग याच्यावर खूप लोकांचा आक्षेप आहे. दुसरं हे पार्किंग कोणासाठी, कोण याचा उपयोग करून होणार पार्किंगचा, कारण की इथे 3 वेळा गर्दी होते. धम्मचक्र दिवस किंवा 14 ऑक्टोबर किंवा आंबेडकर जयंती वगैरे. मग या पार्किंगचा नेमका उपयोग काय होणार. ह्या 3ही दिवशी आम्हाला 1 किलोमीटरच्या पलीकडे वाहन उभं करावं लागते, कोणाला इथे येता येत नाही. मग ही पार्किंग कशासाठी, याचं उत्तर तुम्ही याला द्या. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही समाप्त करतो हे अंडरग्राउंड जे कन्स्ट्रक्शन आहे, आता तुम्ही जे म्हणता ही कंपनी जे दाखवता ही अति उत्तम कंपनी आहे, त्याला मान्य केलं. परंतु माझ्या असा सूचना आहे फक्त की आमच्या समाजामध्ये अनेक इंजिनियर्स आहेत आणि हे जे आपण बानाई ही संस्था सुद्धा आहे. आम्हाला शंका आहे की हे दीक्षाभूमीवरचं बांधकाम जे आहे ते सुंदर टिकाऊ असलं पाहिजे, लोक उपयोगी असलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या लाखो लोकांना, आता तर कमी जागा पडते, त्यांना त्रास होऊ नये अशा आणि भारत बौद्धमय झाला पाहिजे, धर्माचा प्रसार प्रचार झाला पाहिजे, या अनुषंगाने इथे बांधकाम केले पाहिजे. बाकी विषय नाही. मी काल चर्चामध्ये ऐकलं की हे कॉलेजची पार्किंग तिथे राहणार आहे. ऐकून घ्या, कोणाची कॉलेजची पार्किंग तिथे राहणार आहे हे म्हणून याचा उपयोग त्याला होईल आपण, परंतु हे बरोबर नाही. तुम्ही अन्यथा ऐकलेल्या गोष्टी सांगतोय अगोदर साहेब. तर म्हणून तुम्ही कमीत कमी, माझा विचार आहे की हा जो चीफ इंजिनियर आहे
तुमच्या कंपनीच्या आणि बाणाईचे आमचे जे इंजिनियर्स आहेत, जे समाजासाठी काम करतात, त्यांची एकदा मीटिंग लावून द्या, सर्वे होऊ द्या की ते बांधकाम कसं किती टिकाऊ आहे, किती वर्ष टिकेल. अन्यथा इथे हादसा झाला तर लाखो लोकांना अनुयायांना याचा फटका बसू शकते. भीमराव आंबेडकर साहेबांच्या आदेशाने मी आणि त्यांच्या याच्याने मी तुमच्याशी बोलतो. मी निवेदन दिलेलं आहे तुम्हाला गजघाटेकडे, काल नव्हते, कोणीच नव्हतं, ते निवेदन तुम्ही वाचून घ्या. ठीक. अरे बाबा, एकाचं उत्तर देऊ द्या पहिले, त्यांचं उत्तर देऊ द्या शेंडे साहेबांचं. शेंडे साहेबांचा पहिला आक्षेप आहे की कमिटी रूम मध्ये कोणी नव्हतं. शेंडे साहेब, आपण 3-4 नंबर घेऊनच घ्या ना आणि तुम्ही म्हटले की तुमच्यासाठी तात्काळ येईल. ठीक आहे. हा प्रश्न मी पहिले सांगितलं की हा आराखडा माझ्या काळात नाही झालेला आहे. नंबर 1. आणि याचे इंजिनियर, याचे कॉन्ट्रॅक्टर्स समिती ठरवत नाही. मी रिपीट करतोय, शेंडे साहेब, याचे कॉन्ट्रॅक्टर्स, यांचे आर्किटेक्ट समिती करत नाही. हा खर्च कसा करायचा समिती फक्त आम्ही मंजूर करून घेतो. त्याच्यानंतर सगळं काही कॉन्ट्रॅक्टर्स ते ठरवतात, आर्किटेक्ट ते ठरवतात. तिथे आमचा काही रोल नसतो. सर, क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीने आपल्या इंजिनियरचं पॅनल असणं जरुरी आहे. क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीने आपल्या लोकांचं पॅनल, इंजिनियर्स, आर्किटेक्ट लोकांचं पॅनल असणं अत्यंत. माझं इंजिनियर पद्माकर गणवीर, भारतीय बौद्ध महासभा. अतिशय सुंदर सजेशन आहे शेंडे साहेबांचं आणि गणवीर साहेबांचं. आपल्या समाजाच्या इंजिनियरचं कोऑर्डिनेशन विथ समिती आणि आमचं कोऑर्डिनेशन विथ NIT हे राहील. कारण की जर का इथे काही हादसा झाला शेंडे साहेब, तुम्हाला जेवढं दुःख होईल काकणबर का होईना, आम्ही इथे सदस्य आहे, आम्हाला जास्त दुःख होईल. काकणबर कामगार पुढे बोलूया. झालं ना, चला. आपला मुद्दा एक आहे की आपल्याला समाज दुःख होईल, आम्हाला सुद्धा ती काळजी आहे. मी उत्तम शेवडे, यात तुमचं प्लॅनिंग मध्ये पहिल्यांदा एक तर बरेच दिवस खोदकाम सुरू होतं, बोर्ड नव्हता, लोकांची ओरड झाली, गेटवर फक्त बोर्ड लावला. आणि आता जास्त ओरड झाली तेव्हा काल जो स्टेज आहे, स्टेजच्या जवळ एक त्यांनी म्हणजे ज्याला ब्ल्यू प्रिंट म्हणता येईल, काल तो बोर्ड लावला ब्ल्यू प्रिंटचा. तोपर्यंत बोर्ड नव्हता. तुमच्या माहितीमध्ये एक गोष्ट आहे, अजूनही या क्षणापर्यंत 50 वर्ष झाली या ठिकाणी, परंतु 14 गेट दीक्षाभूमीचं अजूनही बंद आहे. ते उघडण्यासाठी क्वार्टर रिसर्चची जागा 1 इंच तुम्ही मागितली नाही, मिळाली नाही. आणि ज्यांच्या हातात होती त्यांनी दिली नाही, मात्र त्यांना वेळोवेळी पाहुणे म्हणून आपण त्यांना बोलावतो. जेव्हा की हा अधिकाराचा मुद्दा आहे. इकडे हे हेल्थची जमीन आहे, हेल्थची ITR पासून ही सर्व जमीन आम्ही अनेक दिवसापासून मागतो, ती नाही मिळाली. काल परवा मेट्रो आली, मेट्रोवाल्यांना किती एकर दिली जमीन, अनावश्यक असताना त्यांना आवश्यक नसतानाही त्यांना अनेक एकर जमीन दिली, आम्हाला दिली नाही. मात्र हा जो चौथा गेट आहे क्वार्टर रिसर्च वाला, हा म्हणजे स्टेटची जमीन आहे, ती सेंट्रलची नाही. आधी सांगायचं की सेंट्रलची आहे, ती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे एक मिनिट सर, त्यामुळं कारण तुम्ही उत्तर द्यावं आम्ही प्रश्न करावे असं नाही, काही गोष्टी ऐकूनही घ्या. तर हा गेट जो बंद आहे, अनेक दिवसापासून तो मुद्दा आहे, ते गेट अजूनही सुरू झालेलं नाही, त्यांनी ती जागा दिलेली नाही. म्हणजे उत्तरेकडचं गेट दीक्षाभूमी आंतरराष्ट्रीय दर्जाचा, आता पार्किंगचा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय हे दर्जा मिळाल्यावर भारतातलं कुठलं असं ठिकाण सांगा की जिथं अंडरग्राउंड पार्किंग आहे, त्याचं नाव सांगा. अनेक वास्तू आहेत, अनेक वास्तूला धक्का पोहोचू नये म्हणून प्रदूषणासाठी गाड्या
2-2 किलोमीटर दूर ठेवतात, कारण वास्तूला प्रदूषण होऊ नये म्हणून गाड्या 2 किलोमीटर दूर ठेवतात आणि तुम्ही आमच्या ऐतिहासिक वास्तूच्या आतमध्ये तुम्ही गाडी आमच्या गाडीमध्ये काही अनावश्यक गोष्टी आल्या आणि काही जर झालं तर कोण जबाबदार राहणार? तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने होऊ नये. आणि दुसरं की तुम्ही हे आमच्या बापाची जागा रेडीमेड असताना तुम्ही किती खोदकाम करतात? सरकार म्हणते ना आम्ही पैसे देतो, सर्व प्लॅनिंग करतो, अक्कल लावतो, मग पहिल्यांदा जे आमच्या जागेत नाही ती पहिले ओपन करा. त्या 4थ्या गेटचं काम का तुम्ही सुरू करत नाही? म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नाही करायच्या, ज्या अनावश्यक आहेत ज्याची कोणी मागणीच केली नाही ते मात्र करायचं. आता तुम्ही अनेक दिवसापासून हे जे स्पोर्ट्सचं मैदान आहे, स्पोर्ट्सच्या मैदानाची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. तुम्ही त्या तिथं गेटच्या बाजूला तुमचं भिंत सुरू आहे, त्या भिंत तिथून सोडली का बरं? तुम्ही 14 एकर म्हणता की 22 एकर म्हणता? तुमच्या हातात 14 एकर आहे की 22 एकर आहे? तर तुम्ही ते स्पोर्ट्सचं मैदान अजूनही खुलं सोडलं आहे, अजूनही काही दीक्षाभूमी स्मारकाच्या त्या भिंतीच्या आतमध्ये घेतलेलं नाही. त्या अनेक गोष्टी आहेत. फक्त आता जो काही तुम्ही उद्रेक थांबवण्यासाठी म्हणा किंवा थोडंफार पुढाकार घेऊन जे काही काम केलंय, एक संवाद आवश्यक आहे, संवाद तुम्ही साधला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मात्र हे जे पार्किंगची गरज नाही, शेवटचा प्रश्न आम्ही समितीसमोर सूचना ठेवू. प्रश्न जे राहिला प्रश्न 4थ्या गेटचा, याच्यासाठी आपल्याला सर्वांना कंबाईन आंदोलन करावं लागेल. याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त इथे आलेले आहात. बिलकुल तयार. याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त इथे आलेले आहेत. तशा प्रकारचं आंदोलन आपल्याला 4थ्या गेटच्या बाजूला असलेल्या खुर्चीची जागा आणि इकडची आरोग्याची जागा, या जागा मिळवण्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे. या आता तरी टाळ्या वाजवा. पहिला आंदोलन पार्किंगच्या खिलाफ, पहिला आंदोलन पार्किंगच्या खिलाफ, पहिला आंदोलन पार्किंगच्या खिलाफ. पार्किंगसाठी काय पाहिजे बघा, ऐका बंधूंनो, संध्याकाळी 8 वाजता दीक्षाभूमीचे स्मारक बंद होतं. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजता दीक्षाभूमीचं स्मारक बंद होतं. त्यावेळेस अंधारात कोणाच्या गाड्या उभ्या राहतील? पार्किंग कशासाठी त्याचा आन्सर करावं. आपल्या सूचना मी कमिटी समोर ठेवेल. त्याचबरोबर दुसरं एक आणि अजून एक काय होत आहे, आमची मागणी आहे आणि भिंगारी इतकी उंच केली, म्हणजे ग्राउंड मध्ये जमीन किती फूट खोदल्या गेली आहे. तुम्ही एक काम करा, दादानी म्हटलं की कुठेच पार्किंग मध्ये अशी कोणत्याच राष्ट्रीय स्मारकाच्या तिथे अंडरग्राउंड पार्किंग नाही. मग दीक्षाभूमीलाच का हे म्हणजे ऑब्जेक्ट आहे. आणि आमची डिमांड तिथे मागणी करून जाणार आहोत. आम्हाला येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ही जागा पूर्ण कशी होती कशी माझं जे स्टेटमेंट आहे ते पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना अपील करतो की माझं स्टेटमेंट तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे की नाही मान्य आहे. आम्हाला पूर्ण जी जनता आहे आमची, बाबासाहेबांनी बुद्धाला मानणारी, त्या जनतेला दीक्षाभूमीवर पार्किंग नको आहे. अंडरग्राउंड सुद्धा पार्किंग नको आहे.